संत गजानन महाराजांच्या चरण कमलावर नतमस्तक होऊन प्रत्येकाच्या मनाला एक वेगळीच शांतता लाभते। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरच्या गजबजलेल्या भागामध्ये असं एक मंदिर आहे जिथे गेल्यानंतर प्रत्येकाच्या मनाला एक वेगळीच शांतता लाभते। मंडळी, आज आपण आलेलो आहे शेगावच्या वारशाने लाभलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार या मंदिराविषयी संपूर्ण माहिती, त्याचबरोबर घेणार संत गजानन महाराज यांचे दर्शन। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया। या मंदिरापर्यंत जाण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला 7 हिल्स जवळ यावं लागेल आणि 7 हिल्स ब्रिजच्या खालून जो रस्ता गारखेडा परिसरकडे जातो त्या रस्त्याने सरळ समोर जावं लागेल। अगदी थोडं समोर आल्यानंतर तुम्ही पोहोचून जाल संत गजानन महाराज मंदिर असलेल्या चौकाजवळ। तुम्ही या चौकामध्ये आल्यास तुम्हाला दुरूनच गजानन महाराजाचे मंदिर दिसेल। अगदी रस्त्याच्या कडेला असून सुद्धा या मंदिरामध्ये खूप शांतता आहे। मंदिराजवळ पोहोचताच तुम्हाला मंदिराच्या उजव्या बाजूला एक फ्री चप्पल स्टँड बघायला मिळेल। मंदिराच्या मध्ये जाण्या अगोदर तुम्ही तुमचे जुते व चप्पल इथे काढू शकता। जर तुम्ही बाईकने इथे आला तर तुमची बाईक पण इथे मंदिरासमोर पार्क करू शकता। मंडळी, संत गजानन महाराज हे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावातील एक मूळ संत असून वारकरी संप्रदायासाठी ही संस्था फार मोठे काम करते। गजानन महाराजांचे हे मंदिर संभाजीनगर शहरामध्ये मागच्या 30 ते 35 वर्षापूर्वी झालेले आहे। हे मंदिर प्रशस्त ठिकाणी असून या ठिकाणी वातावरण भक्तिमय असते। तर चला मग आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया व घेऊया संत गजानन महाराज यांचे दर्शन। तर मंदिराच्या अगदी सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळेल एक मुख्य असे महाद्वार, ज्यामधून प्रवेश करून आपल्याला मंदिराच्या आतमध्ये जायचं आहे। आतमध्ये गेल्यानंतर मधामध्ये तुम्हाला श्री संत गजानन महाराज मंदिर असे लिहिलेले दिसेल व दोन्ही बाजूंना असलेल्या पायऱ्यांचा वापर करून तुम्ही मंदिराच्या वरती जाऊ शकता। मंडळी, हे मंदिर म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे। इथली शांतता, मंदिराची रचना आणि स्वच्छता खरोखरच कौतुकास्पद आहे। या मंदिराच्या वरच्या भागामध्ये श्री विठ्ठल रखुमाई यांचे मंदिर आहे। इथे आलेला प्रत्येक भक्त सर्वप्रथम श्री विठ्ठल रखुमाई यांचे दर्शन घेतो आणि नंतर संत गजानन महाराज यांच्या मूर्तीचे दर्शन घेतो। शहराच्या अगदी गजबजलेल्या भागामध्ये असून सुद्धा या मंदिराचा परिसर अगदी शांत आणि स्वच्छ आहे। धावपळीच्या युगामध्ये आपण अनेक ठिकाणी फिरत असतो, परंतु त्यापैकी काही अशी ठिकाणे असतात जिथे गेल्यानंतर माणूस हा नतमस्तक होत असतो आणि अशाच ठिकाणी माणसाचं मन हे भक्तिमय वातावरणात रमून जातं। ज्याप्रमाणे शेगावला संत गजानन महाराज यांचे तीर्थक्षेत्र आहे, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्येही गजानन महाराजांचे भव्य मंदिर असावे असे परिसरातील भाविकांना वाटत होते। त्यांच्या कल्पकतेतून 1994 मध्ये या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि समोर 2018 मध्ये मंदिराच्या गर्भगृहाचे नूतनीकरण करण्यात आले। या मंदिराच्या मध्यभागी आपल्याला दर्शन मंडप बघायला मिळतो, त्यापुढे खुला सभा मंडप,
गर्भगृह, गर्भगृहाभोवती प्रदर्शिना मार्ग व गर्भगृहाखाली तळघरात असलेले गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. या मंदिराचे सभामंडप आयताकृती असून त्यात अनेक गोलाकार स्तंभ आहेत. येथील गर्भगृहाच्या मागच्या बाजूने खाली तळघरात असलेल्या गर्भगृहात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरून आपण खाली जाऊन संत गजानन महाराज यांच्या पवित्र मूर्तीचे दर्शन करू शकतो. तर चला मग मंडळी, आता आपण गर्भगृहात जाऊन संत गजानन महाराज यांचे दर्शन करून घेऊया. गर्भगृहामध्ये मोठ्या संगमरवरी ओट्यावर वज्रपीठ आहे आणि त्यावर संत गजानन महाराज यांची 3 फूट उंचीची संगमरवरी मूर्ती आहे. ही मूर्ती खास राजस्थान मधून बनवून आणण्यात आलेली आहे. मस्तकी मंदिर परिधान केलेल्या या मूर्तीच्या मागे आकर्षक नक्षीकाम आहे, जे की दिसायला खूप सुंदर दिसतं. गर्भगृहामध्ये गजानन महाराज यांचे दर्शन झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या बाजूने असलेल्या पायऱ्यांचा वापर करून वरती येऊ शकता. मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला तुम्हाला एक कुटी बघायला मिळेल, जिथे संत गजानन महाराज यांच्या चरण पादुका ठेवलेल्या आहे, ज्या की लाकडापासून बनलेल्या चरण पादुका आपल्याला इथे पाहायला मिळतात. मंदिराच्या मागील बाजूस पुरातन अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे वृक्ष आहे. हा वृक्ष अत्यंत पवित्र मानला जातो, म्हणून तुम्ही इथे आल्यानंतर या वृक्षाचे दर्शन केल्याशिवाय जाऊ नका. या मंदिरात माघ वैद्य सप्तमीला गजानन महाराज यांचा प्रगट दिन तसेच ऋषी पंचमीला निर्वाण दिन सोहळा साजरा होतो. तर मंडळी, आज या मंदिराचे दर्शन घेताना दिवस या मंदिराच्या चैतन्यमय वातावरणात कसा गेला हे कळलंच नाही. तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल किंवा कधी येत असाल तर या मंदिराला भेट द्यायला विसरू नका. आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग मित्रांनो, आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या धार्मिक, ऐतिहासिक व पवित्र ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद. गण गण गणात बोते.